संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच उत्तराधिकारीवरून भाष्य केलंय। कालची मोदींची सरसंघचालकांसोबतची भेट त्यासाठीच होती असा दावाही राऊतांनी केलाय। तसंच मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातूनच असेल असं देखील राऊतांनी म्हटलंय। पाहूयात। नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये कोणत्याही, ते संकेत स्पष्ट आहे। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। संजय राऊतांनी थेट मोदींच्या उत्तराधिकाऱ्यावरून मोठं भाष्य केलं। रविवारी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत सोबत होते। ती भेट उत्तराधिकाऱ्यावरून होती असं राऊतांचं म्हणणं आहे आणि मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल हेही राऊतांनी छातीटोकपणे सांगितलं। सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये कोणत्याही, सरसंघचालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली। नाही, पण तुम्हाला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत। अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे। आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराधिकाऱ्यावर राऊतांनी बोट का ठेवलं तर 75 वर्षांची वयाची अट। भाजपमध्ये 75 वर्षाच्या वयाची अलिखित अट आहे। त्यानंतर लोकसभेचं तिकीटही दिलं जात नाही किंवा राजकारणातून निवृत्ती घेतली जाते असा नियम असल्याची कायमच चर्चा असते। त्यामुळे मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत। म्हणूनच सरसंघचालकांनी मोदींसोबत चर्चा केल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। मोदी जी का उत्तराधिकारी महाराष्ट्र से होगा, फडणवीस जी की तरफ इशारा था, मुझे जानकारी नहीं। तेच वारसदार आहेत। 75 वर्ष मुख्यमंत्रीच वारसदार आहेत। मी कुठलंही चुकीचं स्टेटमेंट करत नाहीये। नरेंद्र मोदी भाजपचे पॉवरफुल नेते आहेत। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले। सध्या ते 74 वर्षाचे आहेत। मात्र त्यांची पक्षावरची पकड पाहता हा नियम त्यांना लागू होणार नाही असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। 75 वर्षानंतर मोदी निवृत्त होतील का हा एक प्रश्न। संघाने जवळजवळ असं सांगण्यात येतं की ठामपणे सांगितलं की 75 नंतर तुम्ही निवृत्ती घ्यावी। त्यामुळे या पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये त्यांची व्हिजिट होती। पण काल त्यांच्या पूर्ण नागपूरच्या वास्तव्यात ते आणि मोहन भागवत असं बिहाइंड द डोअर अशी कुठलीही मीटिंग झाली नाही। ते सगळ्या लवाजम्यासोबत होते। त्यामुळे असं म्हणता येणार नाही की पुढचा पंतप्रधान महाराष्ट्रातनंच होईल, तो कुठनंही असू शकतो। 2029 पर्यंत पंतप्रधान पदावरून कोणतीही चर्चा करण्याचं कारण नाही आणि 2029च्या निवडणुकीतही मोदींकडेच चेहरा म्हणून पाहत आहोत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। पण त्याच वेळी उत्तराधिकारी महाराष्ट्रातूनच असेल असं सांगून राऊतांनी चर्चेला हवा दिली। गणेश थोरातसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।